पवार साहेब पावसात भिजले की आमच्या जागा कमी झाल्या। ही जी सगळे सोयरेची अंमलबजावणी झालीच पाहिजे हे सुद्धा इथे या ठिकाणी म्हणतो, परंतु कायदेशीर उद्याच्याला लागू करायचे नाही लगेच स्टेड व्हायची असे काही लागू करावी असं आमचं मत नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे सर्वांना विनंती आहे की ते सुद्धा लवकरात लवकर त्याचे हेरिंग विभागवार काय ज्या ऑब्जेक्शन्स आले असतील ते चेक करून त्या बाबतीमध्ये या ठिकाणी हे लागू लवकरात लवकर ती सुद्धा लागू करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी करतो। आणि हे जे दोन समाजामधलं एकदम अंतर पडलेलं आहे काही दिवस सभापती महोदय, 10% आरक्षण दिल्याच्या नंतर कुठंतरी माणसं आणि याचे परिणाम कुठं झाले, शिवजयंतीवर सुद्धा परिणाम झालाय सभापती महोदया। 19 फेब्रुवारी जी माननीय विलासराव देशमुख साहेबांनी निर्णय घेतला होता आणि मनोहर जोशी सर आज ते हयात नाहीयेत, पण जोशी सरांच्या कालावधीच्या नंतर ती लागू झाली। ती लागू झाल्यापासून 19 फेब्रुवारीची शिवजयंती आम्ही साजरी करतो। सुरुवातीला तारखेचा आणि तिथीचा अवमेळ होता, लोक तिथीच्या वरती साजरा करीत होते, आम्ही तारखेवर करायला लागलो। तो सुरुवातीला सभापती महोदया बँडवाले वाजवणाऱ्यांची संख्या जास्त आणि आम्ही पाठीमागे हिंडणाऱ्यांची संख्या कमी होती, अशी अवस्था आमची त्या शिवजयंतीच्या वेळेस होती। त्यावेळेस पासून शिवजयंती आणली, जोरात शिवजयंती जी आहे ती सुरू झाली, परंतु सभापती महोदय ह्या कालच्या वातावरणामुळे शिवजयंतीवरती सुद्धा परिणाम झालाय। जरा माझी विनंती आहे सगळीकडे थोडीशी नजर टाकून बघा की दरवर्षीच्या शिवजयंतीत सगळ्या समाजाची गर्दी किती होती आणि यावेळेस नेमकी गर्दी किती होती, या सुद्धा गोष्टीचा कुठेतरी विचार जर शिवजयंतीवर परिणाम होत असेल तर आता कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे। आणि सभापती महोदया हे जे काही ठराविक अकाउंट्स जर असे फक्त राखेलच वाटायचे काम करीत असतील तर यांच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे सभापती महोदया, 100% ऍक्शन घेतली पाहिजे। मग ते कोणी बी चालवत असू, कारण 5-5 हजार एकाच वेळेस मेसेज पडतात, लगेच अगेन्स्ट मध्ये लगेच शिव्या, लगेच असं की अशा प्रकारचं परसेप्शन तयार केलं जातंय सभापती महोदया। कोणीच बोलायला तयार व्हाय, कुणाला वाटतं मी बोललो की माझा आता मोधाळा होतोय का काय म्हणून सगळं चिडीचूप, पण हे कुठपर्यंत चिडीचूप राहायचं, जर माणसातच माणूस राहिना म्हणल्यावर मग चिडीचूप तरी कधीपर्यंत राहायचं। सभापती महोदया निवडणुका आणि हे ज्या गोष्टी आहेत त्या फार लांब आहेत, इतक्या लवकर नाही आहेत। आणि मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, शेव मेरिटवाल्यांनी आमच्या काही जागा घातल्या आणि काही जागा पवार साहेब पावसात भिजल्या की आमच्या जागा कमी झाल्या। नेमकं जिथं पाहिजे तिथं भाजपला जागा किती मिळाल्या, 1 का 2, 1 जागा राहुल कुलांची मिळाली पश्चिम महाराष्ट्रात। जे जयकुमार गोरे साहेब निवडून आले 3000 मतांनी, ते बी तिथं त्यांचा पण समाज आहे आणि त्या बिचाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण साहेब ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस पासून पाहण्याचं काम केलं आणि नंतर सुद्धा बऱ्यापैकी ते ओबीसी असून सुद्धा चांगलं काम करून 3000 मतांनी निवडून आलेले, तेवढी एक आमची भाजपची सीट। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।